हॅलो. नमस्कार, माझे नाव जय रघुनाथ शेलवले आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारली येथे आता 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज. प्रतिपादित चंद्रलेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवशाहीच्या मुद्रा भद्राय राजोते. या राजांच्या राजमुद्रेला वंदन करतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो. मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या बोटी सिंह जन्मला. भगवाटीला चंदनाचा शिवनेर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला. महाराष्ट्र तसा एक राजा होऊन गेला. त्याचं नाव म्हणजे शुभा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शुभा. एकीकडे संयमांचा घाट म्हणजे शुभा, तर सलसलत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शुभा. दुश्मनांच्या काळजातही पवित्राचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे माझा शुभा. किमयागार म्हणजे माझा शुभा. तलवार तर प्रत्येकाची जातच होती. तलवार तर प्रत्येकाची जातच होती. पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त माझ्या शुभाच्या रक्तात होती. माझ्या शुभाच्या रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षर शब्द नाही, तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगात रक्त सलसायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ते हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे पुरेसे सैनिकी नव्हते, पुरेसा शस्त्र पुरवठा नव्हता. यासाठी सुरुवाती शून्यातून झाली. महाराजांनी सैनिक गोळा केले नाहीत, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली व त्यांना शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. मित्रांनो, मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणे इतका नक्कीच मोठा नाही. त्यासाठी महाराजांबद्दल जाणून घेत असताना मला जे त्यांच्याबद्दल कळले ते तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, प्रयत्नशील, ती तिन्ही जगाचे असणारे, शिस्तप्रिय व वाणिज्य असणारे, जी जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार कधी न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजेच माझा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लागणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण, स्वतःच्या जन्मकुंडाला घेऊन फिरतो. आलो पैस की करतो आत्महत्या, तर लावतो बाटली तोंडाला. आली शिवजयंती जवळ की घालतो वध, करतो म्हणणे त्यांच्या जन्मतारखेवरून. म्हणजे आपण काय आदर्श घेत आहोत राजांचा? छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण कुठल्या गडाला स्वतःचे नाव दिले नाही. महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या, पण कधी पंचांग पाळले नाहीत. महाराजांना अनेक संकटे आली, पण महाराजांनी कधी आत्महत्येचा विचार केला नाही, कधी व्यसनांच्या आहारी गेले नाहीत. यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आजचा सरकार जर जनावरांसारखं वागत असेल तर खरंच ही मोठी शोकांतिका आहे. मित्रांनो, सरकारला निर्भया पथक नेमण्याची पाळी आली, कारण हैदराबाद कोपर्डी सारख्या घटना ते घडू लागल्या आहेत. म्हणजे लोकांना अजूनही छत्रपती शिवाजी महाराज समजले नाहीत. पर श्री मातेचा मान मानणारा माझा राजा स्त्रियांवर अत्याचार करण्याचा, हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता. माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते, तर 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया, उसका शिवाजी नाम है, उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार, नव्हते खासदार, नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी सुखी होता महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणूनच 400 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते. मित्रांनो, आज पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर आक्रमण करत आहेत. यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज होणं कठीण नाही, त्यासाठी मनगटात ताकद आणि रक्तात देशभक्ती असली पाहिजे. मग बघा, निर्माण होतील प्रत्येक घराघरात छत्रपती शिवाजी महाराज. जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता. जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता. लाख मोलाचा राजा माझा पातशाही याच मातीत लढला होता, याच मातीत लढला होता. शेवटी महाराजांबद्दल एवढेच म्हणू शकतो की मुक्या मनाने उदलू किती शब्दांचे बुडबुडे, मुक्या मनाने उदलू किती शब्दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे गातील पुढची
तोफांचे चौघडे, तोफांचे चौघडे. तर बोला